हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये। लास्ट काही दिवसापासून मला थोडं बरं नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ लेक्चर येण्यामध्ये थोडेसे लेट झालो आपण, पण सध्या थोडं बरं वाटतंय तर आपण कंटिन्यू करूया आपली सिरीज। लास्टपर्यंत आपण बघतोय क्वाड्रेटिकचे व्हेरियस ॲस्पेक्ट्स आपण बघितले होते, त्याच्याशी रिलेटेड एक छान क्वेश्चन आज घेऊन आलेलो आहे। हा क्वेश्चन आहे ब्लॅक बुक मधला। तुम्हाला माहिती असेल मॅथमॅटिक्सच्या प्रॅक्टिशनरसाठी ब्लॅक बुक एक खूप चांगला रिसोर्स आहे, ज्यामध्ये तुम्ही व्हेरियस कन्सेप्ट एकदम बारीकाईने लक्षात देऊन सॉल्व्ह करू शकता आणि एकदम चांगला तो एक एक्सपिरियन्स राहणार तुमच्या सोल्युशन जनरेटसाठी आणि तुमचं थिंकिंग प्रोसेस बिल्डअप करण्यासाठी। आता असं का बरं म्हटलं, हा क्वेश्चन मी तुम्हाला दोन पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो। एक सिंपलशी पद्धत असणार आहे जी डायरेक्ट आन्सर आपल्याला भेटणार, दुसरी पद्धत जी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की या क्वेश्चन मध्ये कुठे कुठे चुका होऊ शकतात। खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात द्यायचा। आजचा क्वेश्चन सोपा राहणार आहे बघा। द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ के बिलॉंग्स टू रियल नंबर फॉर विच द गिवन इक्वेशन, हे काहीतरी इक्वेशन आहे आपल्याकडे। चला इक्वेशन लिहून घेऊया। x² - 4 टाइम्स मॉड ऑफ x प्लस 3 मायनस मॉड ऑफ k - 1 इक्वल्स टू 0, हे आपलं इक्वेशन आहे। विल हॅव एक्झॅक्टली 4 रियल रूट्स, 4 रियल रूट असले पाहिजे म्हणते। रियल रूट्स 4। आता रियल रूट्स 4 कसे राहू शकते ते आपण एकदा अज्युम करू। आपल्याला माहिती आहे मॉड x² ला आपण मॉड x चा स्क्वेअर लिहू शकतो। सो -4 मॉड x प्लस 3 मायनस k - 1 इक्वल टू 0। आता जर आपण अज्युम केलं की लेट्स अज्युम मॉड x इक्वल टू, जर p आपण पकडला, असं अज्युम केलं की मॉड x किती आहे, p च्या बरोबर आहे, तर आपलं इक्वेशन चेंज झालं बघा। p² - 4p प्लस 3 मायनस मॉड ऑफ k - 1 इक्वल टू 0। आता बघून घ्या, हे इक्वेशन काय, हे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक। दिस इक्वेशन इज क्वाड्रॅटिक। इट विल हॅव 2 व्हॅल्यूज ऑफ p किंवा 2 रूट्स, ठीक आहे, 2 रूट्स, दॅट इज p इक्वल्स टू एक तर अल्फा असेल किंवा p इक्वल्स टू काय असणार आहे, बीटा असेल, ठीक आहे, 2 रूट आहे। पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की मॉड x इक्वल टू p आहे, म्हणजे हा मॉड x इक्वल्स टू अल्फा झाला। तर जर तुम्ही मॉड्युलस काढलं तर आपल्याला x चे 2 रूट मिळणार, प्लस आणि मायनस अल्फा। सेम लॉजिकने की मॉड x इक्वल्स टू काय झालं, आपला बीटा झाला, आणि तुम्हाला x इक्वल टू काय भेटणार, प्लस मायनस बीटा भेटणार। तसे 4 रूट आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक साठी 2 रूट आणि मॉड्युलस असल्यामुळे आणखी 2 रूट, टोटल 4 रूट। बेसिकली 2 × 2 4 रूट झाले आपल्याकडे। तर हे 2 रूट्स आणि हे 2 रूट्स। आता महत्त्वाचा मुद्दा इथे स्टार्ट होते। हा क्वेश्चन का बरं इंटरेस्टिंग आहे, आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो लेंदी प्रोसेसनी, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लेंदी प्रोसेसमध्ये काय आहे, शॉर्टकट मारली तर काय चुका होऊ शकतात ते आज सांगतोय मी। बघा, सगळ्यात पहिले एक गोष्ट जी आपल्या डोक्यात येते, का आपण अज्युम करतो की याला किती रूट असले पाहिजे, 2 रूट असले पाहिजे, बरोबर। 2 रूट असले पाहिजे, ही आपली आयडिया, बरोबर। मग जर 2 रूट याला असतील तर एक गोष्ट आपण विसरून जातो की p ची जी व्हॅल्यू ते मॉड x आहे। p ची व्हॅल्यू काय, मॉड x आहे। फॉर दिस टू हॅव 2 रूट्स, वी शुड नो that p equals to mod x and mod x is always positive, नेहमी पॉझिटिव्ह रूट पाहिजे। जे 2 रूट याचे येणार आहे ते काय असले पाहिजे, पॉझिटिव्ह, कारण की मॉड्युलस कॅन नॉट बी निगेटिव्ह, बिकॉज मॉड्युलस x कॅन नॉट बी इक्वल्स टू कॅन नॉट बी लेस दॅन 0, 0 राहू शकत नाही, तो 0 राहू शकत नाही, निगेटिव्ह राहू शकत नाही। मग निगेटिव्ह जर नसेल पाहिजे तर आपल्याला काय पाहिजे, बोथ पॉझिटिव्ह रूट्स। बघा सेंटेन्स कसं आहे, बोथ पॉझिटिव्ह रूट्स। आता जर तुम्हाला आपली व्हिडिओ लेक्चर सिरीज मधले एक आपण टॉपिक कव्हर केलाय, एक्सप्लोरेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यामध्ये आपण रूट्सच्या कंडिशन बघितल्या 4 व्हेरियस केससाठी। त्यातली एक केस आहे की जर इफ a is greater than 0 and c is greater than 0, जर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपल्याकडे ऑप्शन काय, आयदर बोथ आर पॉझिटिव्ह, आयदर बोथ रूट्स पॉझिटिव्ह और बोथ रूट्स निगेटिव्ह।
दोनपैकी एक कंडिशन इथे अप्लाय होते. म्हणजे आपल्याला काय पाहिजे की जर ए पॉझिटिव्ह असेल आणि सी पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला दोन्ही पॉझिटिव्ह रूट मिळतील, ही कंडिशन लक्षात ठेवायची. ए पण पॉझिटिव्ह पाहिजे आणि सी पण पॉझिटिव्ह पाहिजे. मग आपल्या केसमध्ये सी इक्वल टू किती आहे? 3 मायनस मॉड ऑफ के मायनस 1. आता कम्पेअर करूया आपण. सो फॉर बोथ पॉझिटिव्ह रूट्स, बघा पॉझिटिव्ह शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मॉड्युलसचा आन्सर नेहमी काय असणार आहे? पॉझिटिव्ह. तर 3 मायनस मॉड ऑफ के मायनस 1 इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता हा एक नंबर आहे, हा नंबर पॉझिटिव्ह आहे, याला आपण तिकडे शिफ्ट करू शकतो किंवा ऍड करू शकतो, काही हरकत नाही. नॉर्मली मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला साईन माहिती नसेल कुठल्याही व्हेरिएबलची तर व्हेरिएबल इकडनं तिकडे ट्रान्सफर करायचा नाही, त्याच्यासोबतचे नंबर्स एक गायब करायचे. पण सध्या आपल्याला माहिती आहे की ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. सो 3 शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन मॉड ऑफ के मायनस 1. हे जर तुम्हाला मॉड्युलसची कंडिशन माहिती आहे तर काय होणार? एक तर हे +3 पेक्षा कमी असला पाहिजे के मायनस 1, आणि -3 पेक्षा काय असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. आपल्याला 1 गायब करायचा आहे. सो लेट्स ऍड 1 ऑन बोथ साइड. +-1 कॅन्सल. 3 आणि 1 झाला 4 के, आणि 3 मधून 1 गेला, सो -2. सो बेसिकली के शुड बिलॉंग्स टू -2 to 4 या रेंजमध्ये असेल तर आपल्याला काय भेटणार? 4 रिअल रूट्स. 4 रिअल रूट्स. इथे डिस्टिंक्ट शब्द पण वापरलेला नाही, पण 4 रिअल रूट्स भेटणार. सो करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे. आता युजली मी इथे क्वेश्चन खतम केला असता, पण खतम नाही करत. का बरं? कारण की जो पहिली चुकी तुम्ही करू शकता शॉर्टकट मारण्याच्या जोशमध्ये, तर सगळ्यात पहिली चुकी आहे की आपण ॲज्युम करतो की पी चे किती रूट असले पाहिजे? 2 रूट्स असले पाहिजे. बघा पॉझिटिव्ह इथं फक्त पॉझिटिव्ह शब्द वापरत नाही मी. सो फॉर 2 रिअल रूट्स जर तुम्ही ॲज्युम केलं की आपल्याला फक्त 2 रूट्स पाहिजे, हा पॉझिटिव्ह जो आहे हा पॉझिटिव्ह तुम्ही गायब करून टाकला, फक्त 2 रूट्स पाहिजे, तर काय होणार की ए जर पॉझिटिव्ह असेल, जसं या केसमध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे? ए इक्वल टू 1 आहे आपल्यासाठी, कारण की x² चा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. ए जर ग्रेटर दॅन 0 असेल तर सी काय पाहिजे? लेस दॅन 0 पाहिजे. हे आपण ॲज्युम नाही करत, ही कंडिशन आहे. पण या केसमध्ये रूट्सच्या साईन कशा असतात? अपोजिट. एक प्लस असेल तर एक मायनस असते. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला प्लस किंवा मायनस चालणार नाही, कारण की एक जर तुम्ही प्लस घेतला, दुसरा मायनस घेतला तर मॉड्युलसची व्हॅल्यू निगेटिव्ह राहत नाही, तो चुकलाय. आपल्याला मॉड्युलसची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्ही जर हे केस घेतली तर काय होणार बघून घ्या आता. सी लेस दॅन 0, तर 3 मायनस मॉड ऑफ के मायनस 1 लेस दॅन 0 केला तर तुम्हाला भेटणार 3 लेस दॅन मॉड ऑफ के मायनस 1. याला सॉल्व करणार तर तुम्हाला काय भेटणार? -3 पेक्षा लहान के मायनस 1, ठीक आहे. -3 पेक्षा छोटा आणि 3 पेक्षा मोठा असणार आहे के मायनस 1, म्हणजे 4 पेक्षा मोठा के असेल आणि -2 पेक्षा छोटा के असेल. तर हे ऑप्शन तुम्ही चेक करून बघा, हे ऑप्शन करेक्ट नाही, आपल्या ऑप्शन मध्येच नाही आहे. कारण याला तुम्ही नंबर लाईनवर काढून बघितलं ना, हा -2 इथे आहे, हा +4 इथे आहे. 4 पेक्षा मोठं म्हणजे याची राईट साईड झाली, आणि -2 पेक्षा लहान म्हणजे याची लेफ्ट साईड. या रिजनसाठी आपलं रूट येणार नाही. इथे सगळ्यात पहिली आणि मोठी चूक काय तुमची? तुम्ही पॉझिटिव्ह गायब केला. इथे जे असतात हे रिअल रूट्स कसे असतात? हे असतात अपोजिट साईनचे. ऑब्विसली याला कन्फर्म रूट आहे जेव्हा कधी तुमचा सी आणि ए ची साईन डिफरंट असणार आहे. ए आणि सी ची साईन डिफरंट, एक प्लस एक मायनस. तुम्हाला गॅरंटीड 2 रिअल रूट भेटतील, गॅरंटीड 2 रिअल रूट, बट दे विल बी ऑफ अपोजिट साईन. आपल्याला साईन कशी पाहिजे? सेम साईन पाहिजे, दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे, तेव्हाच आपण सॉल्व्ह करू शकतो. निगेटिव्ह पण चालणार नाही, एक निगेटिव्ह तो पण चालणार नाही, दोन्ही पॉझिटिव्ह साईन पाहिजे. हे जे आपण आन्सर काढले इथे, इट बेसिकली डज नॉट सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. सो देअरफॉर इट इज रॉंग. करेक्ट आन्सर काय? -2 आणि 4 याच्यामध्ये आपला आन्सर असलं पाहिजे. राईट. होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल की एक छोटासा पॉईंट, एक छोटीशी चुकी जे तुम्हाला इथे मी दाखवली आहे, म्हणून मी हे लिहिलं आहे की मॉड एक्स ची व्हॅल्यू अल्फा आणि मॉड एक्स ची व्हॅल्यू बीटा असली पाहिजे, कारण की बोथ मस्ट बी पॉझिटिव्ह, तरच हे आन्सर करेक्ट येईल, नाहीतर तुमचा आन्सर ऑप्शनच्या बाहेर चालला जाईल.
सेकंड जी मेथड असणार आहे ती मेथड असणार आहे आपला युज्युअल स्टँडर्ड प्रॅक्टिस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करूया आपण आज. हा कन्सेप्ट आणि हा छोटासा पॉईंट जर तुमच्या लक्षात आला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये लिहा, मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत, याच क्वेश्चन सोबत वेगळ्या मेथडमध्ये. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.